हाय हेलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर चैनल पौर्णमी क्रिएशन। आज का वीडियो है दहीहंडी हमारा एरिया का कैसा बनाया वो ये वीडियो में दिखाया फ्रेंड्स। मेरे हस्बैंड उनका फ्रेंड लोग मिलके ये हमारे एरिया का दहीहंडी का कैसा हुआ है प्रोग्राम पूरा ये वीडियो में दिखाया। आप वीडियो में लास्ट तक बने रहिए। हमारा इधर का और जो वीआईपी रहते हैं उन लोग भी आया था, आपको ये वीडियो में दिखाया, आप देख लीजिए फ्रेंड्स। अभी वीडियो स्टार्ट करेंगे, चलिए फ्रेंड्स। ఆ కెమెరాలు అయితే మంచిగా వస్తాయి. వాళ్ళు అక్కడ పోయినరే కొట్టేటోళ్ళు వేరే ఉంటారా? అందరూ ఇక్కడ ఎట్లా చేస్తారు తెలుసా? ఒక స్థలం కొట్టి పోతారు కదా, కొట్టేటోళ్ళకే ఇస్తారంట అంతే. అంటే ఎవరు కొడతారు जोरदार टाळ्याने आपण त्यांचं कौतुक करायचंय. 6 थरांचा यशस्वी मनोरा आईसाई गोविंद पथकाच्या या सर्व गोविंदांनी रचलेला आहे आणि महाराष्ट्रात होणाऱ्या महिलांवरच्या अत्याचारांविरुद्ध त्याचा निषेध नोंदवण्यासाठीचा हा प्रयत्न सुद्धा या गोविंदा पथकाकडून करण्यात येत आहे. अतिशय कौतुकास्पद आहे. खरंच आपली बहीण, आपली आई ही सुरक्षित असणं खूप गरजेचे आहे आणि त्याची जबाबदारी आपल्या सर्वांच्या खांद्यावरती आहे. इतका सुंदर प्रयत्न आईसाई गोविंदा पथकातर्फे करण्यात आलेला आहे. आपल्या लाडक्या बहिणीसोबतच आपली बहीण सुरक्षित असणं सुद्धा गरजेचं आहे आणि ही जबाबदारी आपल्या सर्वांच्या भारतीय म्हणून खांद्यावरती आहे आणि ही खांद्यावरची जबाबदारी ही गोविंदा पथक सुद्धा. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी अगदी वेळात वेळ काढून. त्याचप्रमाणे विजयताई यांना विनंती करणार आहे की भगवान श्रीकृष्णाची मूर्ती देत आपण सन्मान करायचा आहे. अतिशय व्यस्त अशा कार्यक्षेत्रातून आपण या प्रतिष्ठानचा भेट दिली त्याबद्दल आम्ही तुमच्या मनपूर्वक आभार मानतो. आणि त्याचप्रमाणे सन्माननीय पंकज भाईसाहेब ठाकूर यांचा सुद्धा आपण सन्मान करणार आहोत. मी विनंती करतो अजित दादांना की त्यांनी शाल देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. त्याचप्रमाणे सन्मान चिन्ह देत आपण त्यांचं स्वागत करतो आहोत. खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी आपण वेळात वेळ काढून आपले सर्व गोविंदा पथकांना भेट दिली आणि आपला आशीर्वाद दिलात, आपलं मार्गदर्शन केलं. आणि मी आईसाई गोविंदा पथकाच्या लहानग्याला विनंती करणार आहे की या गोविंद तत्पूर्वी कल्पक पाटील यांचा सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करते प्रकाश पाटील यांना. पंकज काका जरा यायचं इथे. कल्पक पाटील यांचा सन्मान करायला मी आमंत्रित करत आहे प्रकाश पाटील यांना. निर्माण झाली की सकारात्मक ऊर्जेसाठी आपण धन्यवाद मानतो आम्ही. या ठिकाणी आपण वेळात वेळ काढून उपस्थित राहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. यानंतर मित्र परिवार गोविंद पथक सर्व गोष्टांना विनंती करणार आहे की आपल्या मान्यवरांना जाण्यासाठीचा रस्ता मोकळा करून द्यायचा आहे. एकाच वेळी जोरदार टाळ्या गोविंदा पथकासाठी 5 थरांची यशस्वी सलामी त्यांच्यातर्फे
देत असताना दुसरं गोविंद पथक बोलता अंकल बोलनाच येतो. अंकल बोला तू पहिला बोलण्याची ना टी शर्ट छाप रहा हा यशस्वी मानवी मनोरथ असतंय. ये रो रहा था ना कितना दो दिन से सता रहा उसके पापा को मेरे को टी शर्ट से तो झगड़ा भी किया टी शर्ट मित्र परिवार मामा इस बार पैसा दिया एक, दोन, दिया 3, 4 टी शर्ट वाला आणि टी शर्ट 5 सरांची यशस्वी सलामी. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी सुद्धा. वो एक टी शर्ट ऐसे ही बनाया था. वो एक टी शर्ट ऐसे ही रखा था. कोई का एक लड़का आने वाला था तभी भी मेरे को दिया नहीं. ऐसे ही रखा था. इससे पैसा हो रहे हैं उसके. आणि या दोन्ही गोविंद पथकांचा उत्साह वाढवायचा आपल्याला एका जोरदार दमदार असे. अजित विश्वकर्मा आणि महेश यादव यांनी कन्हैया भोईर यांचा सत्कार करायचा आहे. इकडे इथं साऊंड आला तो माईकडे ते जग्गी साऊंड होतात बॉम्बे साईडचा. जोरदार टाळ्या. माऊली गोविंद पथकाने 5 तुमचा सरांची सत्कार यशस्वी करण्यासाठी रंगमंचावर इथे येऊन आपला सन्मान चिन्ह आणि सदादादा पाटील आणि माजी सभापती यज्ञेश्वर पाटील यांचं स्वागत. खरंच दहीहंडीच्या या रंगमंचावरती ज्यावेळी अशा प्रकारचं शरीरयष्टीचं प्रदर्शन आणि बलोपासनेचं महत्व दाखवणारा एक प्रयत्न या ठिकाणी केला जातो त्यावेळी खरंच स्थितीत किंवा प्रतिष्ठान आणि अजितदादांचं कौतुक करावं तितकं कमी आहे. खूप खूप धन्यवाद. नाही अभी नाही. मी श्री गणेश गोविंद पथकाला विनंती करणार आहे की त्यांनी आपलं सन्मान चिन्ह स्वीकारण्यासाठी रंगमंचावरती यायचंय. त्यासोबत या ठिकाणी आलेल्या मान्यवरांचा सुद्धा क्षितिज युवा प्रतिष्ठानतर्फे सन्माननीय अजितदादा भोईर आणि विजयताई भोईर यांच्यातर्फे आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. विली डिसोजा आणि निलेश गोन्साल्विस
प्रतिष्ठानची दहीहंडी फोडण्याचा बहुमान जय शिवराय महिला गोविंदा पथकाला दिलेला आहे. एकदा जोरदार टाळ्या. क्या बात आहे. खऱ्या अर्थाने आपला हा गोविंदा दहीहंडी उत्सव साजरा करत असताना आणि महिला सक्षमीकरणाचा एक संदेश देत असताना क्षितिज युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून ही दहीहंडी साजरी होते आणि हा बहुमान ज्या अर्थी जय शिवराय महिला गोविंदा